श्री राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराजांचा 676वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न। जळगाव, दि 11 ऑगस्ट। एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्था, जळगाव संचलित युवक मंडळ व महिला मंडळाच्या वतीने श्री राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 676वा संजीवन समाधी सोहळा आज दि 11 ऑगस्ट रोजी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत नामदेव महाराजांना अभिवादन केले। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव शिंपी उपस्थित होते। तसेच मनोज देवरे, रघुनाथ कोल्हटकर, स्टार हेल्थ ग्रुपचे माननीय श्री विनोद खैरनार, अखिल भारतीय सांस्कृतिक विभाग जळगाव जिल्हा प्रमुख माननीय श्री संजय कुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी नगरसेविका उज्ज्वला बाविस्कर, नगरसेविका विद्या सोनवणे, नगरसेवक कल्पेश सोनवणे व नगरसेवक गणेश बाविस्कर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। तसेच संत नामदेव महाराज संजीवन सोहळ्यासाठी बालाजी मंदिर येथे 600 ते 700 समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रमास जळगाव शहर समाजाध्यक्ष श्री चंद्रकांत जगताप, उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे, कोषाध्यक्ष प्रशांत कापुरे, सहसचिव सोमनाथ बाविस्कर, कार्यकारिणी सदस्य परेश जगताप, दीपक निकुंभ, श्रीराम सोनवणे, चंद्रशेखर शिंपी तसेच महिला अध्यक्षा सारिका शिंपी, उपाध्यक्षा भारती निकुंभ, कोषाध्यक्ष मनीषा निकुंभ, सचिव रेखा कापडणे व सभासद मनीषा कपूर यांची उपस्थिती होती। संत नामदेव महाराजांच्या विचारांचे स्मरण करून समाजातील एकता, संस्कार व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। शिरोमणी नामदेव महाराज यांची आज पुण्यतिथी, त्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी नमन करते। संत नामदेव महाराजांनी त्यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर ते पंजाबपर्यंत जाऊन आपल्या भागात धर्माचा झेंडा फडकवला आहे। आपल्या सर्वांसाठी ही अभिनयाची गोष्ट आहे। आपल्या संतांनी भक्तीमध्ये कोणतेही भेदभाव न करता न ठेवता सर्वांना एकत्र आणण्याचे त्यांनी पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्याशी सर्वांची प्रेमाने वागण्याने आणि समाज जोडण्याचा संकल्प केलेला आहे। मला या इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद करते। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय विठ्ठल, जय नामदेव महाराज। नामदेव महाराजांच्या 676व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त जळगाव शहरातील सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि संत नामदेव महाराजांना वंदन करून मंचावर उपस्थित या भागातील नगरसेवक गणेश भाऊ बाविस्कर तसेच कल्पेश दादा सोनवणे, विनोद भाऊ खैरनार, संस्थेच्या अध्यक्षा सारिकाताई शिंपी तसेच बाविस्कर ताई आणि प्रतीक्षाताई सोनवणे आणि उपस्थित समाज बंधू आणि भगिनींनो, एकता बहुउद्देशीय संस्थेची स्थापना ही मागील 6 वर्षापूर्वी झाली। परंतु 6 वर्षापर्यंतचा जर कार्यकाळ बघितला आणि समाज कार्य बघितलं, कल्पेश दादा आणि गणेश भाऊंना सांगेल, गणेश भाऊंनी आम्हाला सांगितलं भेटायला गेलो होतो तेव्हा की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला देणगीच्या स्वरूपात घरघर फिरण्याची गरज पडणार नाही। CSR फंडातून तुमचं जर संस्थेचं ऑडिट आणि संस्थेचे जर कागदपत्र जर कंप्लीट असतील, मी शब्द दिला गणेश भाऊंना की आमचं ऑडिट दरवर्षी आणि संस्थेचे कागदपत्र सुद्धा अपडेट आहेत, तर CSR फंडातून मी तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध करून देईल असे आश्वासन गणेश भाऊंनी दिले। तुम्ही हा कार्यक्रम संपल्यानंतर 2 दिवसानंतर मला भेटा, ही सुद्धा त्यांनी आवर्जून आम्हाला आवाहन केले।
समाज बंधूंनो, एकता बहुउद्देशीय शिंपी समाज संस्थेचा कार्यकाळ हा जरी 6 वर्षाचा असला, कल्पेश दादा, कोरोना काळामध्ये मला सांगायला खूप अभिमान वाटतो. या संस्थेचे उपाध्यक्ष श्री जितेंद्रजी कापडणे, आमचा सर्वात मोठा कारागीर वर्ग आणि शिवणकामाचा कारागीर वर्ग हा कांचन नगर परिसरामध्ये आहे. तर कोरोना काळामध्ये मला सर्वांना माहिती आहे की जवळजवळ 3 महिने जे लॉकडाऊन लागलं होतं की अक्षरशः रस्त्यावर फिरायला सुद्धा बंदी होती. आमचा कारागीर वर्ग हा घरात बसून अति शांत होता. अशा परिस्थितीत सुद्धा जितेंद्र भाऊ कापडणे आणि एकता बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आणि संस्थेचे कार्यकारी सदस्य परेश भाऊंच्या माध्यमातून संपूर्ण भागामध्ये जेवणाचे जे पाकिट असतात ते पाकिट पोहोचवण्याचं काम आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्रजी कापडणे यांनी कोरोना काळात केलेलं आहे. मित्रांनो, त्याला परेश भाऊंची सुद्धा चांगली साथ लाभली. अगदी घराघरात आवर्जून स्वतःची रिक्षा काढून आणि ते जेवणाचे पाकिट तयार करून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही घराघरात पोहोचवले आहे. आणि अशा अनेक कार्याची उदाहरणं देता येतील. आम्ही संभाजीराजे नाट्यगृहामध्ये मोठ्या प्रमाणात अगदी मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्र असेल, या तिघी स्टेटमधून जवळजवळ 5000 समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही वधूवर परिचय मेळावा सुद्धा संभाजीराजे नाट्यगृहामध्ये 2024 मध्ये घेतला होता. आणि त्याचे एक चांगले पडसाद सुद्धा उमटले होते. कार्यक्रम संपल्यानंतर 1-2 महिन्यातच जवळजवळ 50 ते 60 विवाह त्या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये जमले होते. आणि हे अविरत कार्य चालू आहे मित्रांनो या संस्थेच्या माध्यमातून. अजून एक कार्याचा उल्लेख मला करावा असं वाटेल. आम्ही ज्या वर्षी या संस्थेची स्थापना झाली त्याच वर्षापासून 1 रुपयामध्ये गणपती ही समाज बांधवांसाठी संकल्पना आम्ही राबवतोय मित्रांनो. 6 वर्षापासून गणेश भाऊ आणि कल्पेश दादांना सांगेल, आम्ही 70 मूर्त्यांपासून या गणपती वाटपाची सुरुवात केली होती. अतिशय वाजवी म्हणजे 1 रुपयामध्ये गणपती, आज ती 200 मूर्त्यांपर्यंत आम्ही पोहोचलोय मित्रांनो. काय गणपती ज्या दिवशी बसतात त्याच्या आदल्या दिवशी आम्ही जवळजवळ कांचननगर मध्ये जितेंद्रजी कापडणे यांच्या कार्यालयामध्ये त्या सर्व समाज बांधवांना बोलवून आम्ही त्या मूर्त्यांचं सुद्धा वाटप करत असतो. अशा छान प्रकारचं कार्य अशी ही संस्था अविरतपणे करत आहे. पुतळा चैतन्याचा कारणा राजा पंढरीचा, कारणा राजा पंढरीचा, परब्रह्म ते भक्तासाठी मुखे ठाकले दिवे पाटी, परब्रह्म ते भक्तासाठी मुखे टाकले दिवे पाठी, उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा. स्वागत करूया. कारण वर्षातून एकच दिवस असतो की सगळेजण एकाच ठिकाणी एका छताखाली भेटतो आपण. आणि जे आले नाही त्यांच्यासाठी खरंच थोडंसं हे वाटतंय की त्यांना आपल्या समाजाप्रती काहीही वाटत नाही. आज संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 676व्या नामदेव महाराज संजीवन सोहळ्याच्या जळगाव शहरातील सर्व शिंपी समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज एकता बहुउद्देशीय शिंपी समाज संस्थेतर्फे या नामदेव महाराज संजीवन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. जवळजवळ 600च्या वर समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि कार्यक्रमाला उपस्थिती दिली. त्याबद्दल समाज बांधवांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आपलं नाव काय? चंद्रकांत दत्तात्रय जगताप,
अध्यक्ष एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्था जळगाव.